बघितला. आजपासून आपण जो भाग सुरू करतोय तो आहे मॉड्यूल 3, की ज्याच्यामध्ये न्यूरोसिस, सायकोसिस, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन असे हे महत्वाचे मुद्दे आहेत. इमिजिएटली टॉपिकला सुरू करण्याच्या आधी एक थोडीशी पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड मुद्दाम डिस्कस करतो, कारण की ती योगाच्या भूमिकेतून, योग शिक्षकाच्या भूमिकेतून समजून घेणं खूप आवश्यक आहे. की डायरेक्ट आपल्याला इथे हा क्लिनिकल आस्पेक्ट असा का बरं सांगितला. जिथे जिथे मन आहे तिथे तिथे मानसिक अस्वस्थतेची कारणं किंवा त्यातले जे फ्लक्च्युएशन्स आपण म्हणू, हे सगळे तिथे येतात. ओव्हरऑल या थर्ड मॉड्यूलची जी थीम आहे, इट इज ॲबनॉर्मिलिटी किंवा क्लिनिकल आस्पेक्ट. आणखीन सोप्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर वेडेपणा ज्याला आपण म्हणतो, तो वेडेपणा म्हणजे काय ते आपल्याला या थर्ड मॉड्यूलमध्ये समजतं. आता सध्या आपल्या आजूबाजूला 450 पेक्षा जास्त मानसिक आजार आहेत. स्ट्रेस, टेन्शन पासून ते स्किझोफ्रेनिया, मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम, डिप्रेशन भरपूर कॉमन आहे, सध्या वाढणारं. भारत त्याच्यामध्ये 2 नंबरवरून आता 1 नंबरकडे वळतोय अनफॉर्च्युनेटली. आणि साधारणपणे 19 ते 20% तरुण लोक या डिप्रेशनच्या गर्तेत सापडतात. डिप्रेशन जेव्हा हाताळलं जात नाही तेव्हा शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या. त्याच्यात सुद्धा आपला भारत अग्रेसर होतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, आपल्यावरती असणारी जबाबदारी, आपला स्कोप, डिमांड, रिक्वायरमेंट, ऍप्लिकेशन, सिग्निफिकन्स हे भरपूर आहे. आणि म्हणून हे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं मानसिक अस्वस्थता म्हणजे काय. तर ह्या सगळ्या 450 पेक्षा जास्त मानसिक आजारांचा फार पूर्वीपासून अभ्यास होत आलेला आहे. अर्थात सुरुवातीला एवढा अवेअरनेस वगैरे नव्हता. 15व्या-16व्या शतकापर्यंत जेव्हा एखादा माणूस वेडा किंवा विचित्र, विक्षिप्तपणे वागायचा, तेव्हा भूतानी झपाटलेलं आहे, कोणीतरी ती करणी केलेली आहे, बाहुली टोचली, लिंबू टोचलं वगैरे असेच काहीतरी प्रकार तेव्हा व्हायचे. काही रेफरन्सेस तर असे पण आहे की परदेशांमध्ये काही ठिकाणी जिवंतपणी कुठल्याही प्रकारचं अनेस्थेशिया वगैरे न देता अशा विचित्र वागणाऱ्या माणसांना डोक्यातल्या नसांची गाठ बांधली जायची. अशा पद्धतीनं त्यांना ते ट्रीट केलं जायचं. बेंजामिन रश नावाच्या माणसाने जगातलं पहिलं मेंटल हॉस्पिटल सुरू केलं. नंतर हळूहळू थोडीशी ती जागरूकता, अवेअरनेस हे होत गेलं. आणि मग मागच्या शतकामध्ये 1952ला अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननी पहिली पुस्तिका किंवा मॅन्युअल असं छापलं की ज्याच्यामध्ये साधारण 150 ते 150 असे मानसिक आजार होते. 1952ला ही जी पहिली पुस्तिका त्यांनी छापली, मॅन्युअल, त्याला नाव दिलं DSM, डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर. डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर. 1952ला पहिली आवृत्ती त्याची छापली गेली. 1994ला चौथी आवृत्ती, 2000 मध्ये 4 TR म्हणजे टेक्स्ट रिव्हिजन, टेक्स्ट रिवाइज,
त्याच्यानंतर 2013 मध्ये DSM ची 5वी आवृत्ती आली आणि नुकतंच 2021 मध्ये DSM 5TR म्हणजे 5व्या आवृत्तीचं पुन्हा अपडेटेड व्हर्जन TR हे चॅटबॉक्समध्ये महत्वाच्या त्या अशा टाइमलाईन या दिलेल्या आहेत. 44 झालेले पण ते 1994 आहे, चौथ्या आवृत्तीचं जे वर्ष आहे ते. 150 वरून 450 असे मानसिक आजार. आणि पुस्तिका म्हणजे काय, तर तापाची लक्षणं जी असतात की पहिलं लक्षण शरीराचं तापमान 98 पेक्षा वर असावं, दुसरं चव न लागणं, तिसरं थकवा येणं, चौथं कणकण वाटणं. वरील 4 लक्षणं जर का मागच्या 2 दिवसांपासून सातत्यानं असतील तर त्याला ताप म्हणावा. असं जे शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आहे, तसंच मानसिक आरोग्याची सुद्धा म्हणजे मानसिक आजारांची सुद्धा ठराविक लक्षणं सायकॅट्रिस्टनी या ग्रुपनी आयडेंटिफाय केलेली आहे, जी सर्वदूर सारखी आहेत. ह्या 450 मानसिक आजारांचं ढोबळमानानं आता जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तशा 2 गटांमध्ये डिवायडेशन किंवा विभाजन असं झालेलं आहे. असे मानसिक आजार की जे मानसिक आजार पूर्णपणे बरे होणारे आहे. सर्दी ताप खोकला जसा बरा होतो, अगदी तसाच मानसिक आजार कायमस्वरूपीचा बरा होतो. जरी पुन्हा आला तरी तो कायमस्वरूपीचा पूर्ण बरा होऊ शकतो. मागच्या वर्षी ताप आला होता, या वर्षी पण ताप आला. हे जसं आहे तसं 4 वर्षापूर्वी डिप्रेशन होतं. 4 वर्षानंतर परत 8-15 दिवस डिप्रेशनच्या फेजमध्ये माणूस जाऊ शकतो. 10-12 वर्षांपूर्वी खूप काहीतरी ताणतणाव होता, तेव्हा 1-1.5 वर्ष नीट झोप लागत नव्हती. मग सगळं हे सुरळीत झालं म्हणून 10 वर्ष आमची अगदी व्यवस्थित गेली. परत स्लीप डिसऑर्डर सुरू होऊ शकतं आणि ते पुन्हा बरं पण होऊ शकतं. तर असे काही मानसिक आजार आहेत. मुळात असे मानसिक आजार हे ज्यांना होतात त्यांना एक प्रकारे स्वची जाणीव असते की आपल्या बाबतीत काहीतरी वेगळं होतं आहे, त्याच्यामुळे आपण उपचार घ्यावे आणि म्हणून सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे ते उपचारासाठी ट्रीटमेंटसाठी ते जातात. योग्य तो अपेक्षित असा प्रतिसाद सुद्धा ते देतात. बरं होण्याचं जे काही प्रमाण आहे ते व्यक्तिपरत्वे परिस्थितीनुसार कमी जास्त किंवा मागे पुढे होऊ शकतं. असे जवळजवळ 80% मानसिक आजार आहेत की जे पूर्णपणे बरे होणारे मानसिक आजार आहेत. मागच्या साधारण 8 ते 10 वर्षांमध्ये मानसोपचारासोबतच पूरक उपचारांचा भाग म्हणून योगोपचाराकडे बघितलं जातं. त्यालाच योगा थेरपी किंवा योगा बेस्ड काउन्सिलिंग असं. पूरक फक्त काउन्सिलिंगनी नेहमी होईल आणि फक्त योगानी ते होईल असं नाही. दोन्ही जर एकत्र असेल तर जास्त चांगलं होईल. मग ते सूर्यनमस्कार असेल, अष्टांग योग असेल किंवा त्राटक असेल, झोपेच्या समस्यांसाठी योगनिद्रा असेल, इटिंग डिसऑर्डरसाठी यम नियम किंवा प्रत्याहारासोबतच पंचकोशाचा विचार तिथे असेल, योगसूत्रांचं उपयोजन तिथे असेल, वेगवेगळे मुद्दे तिथे योगोपचाराच्या भूमिकेतून या सगळ्या मानसिक आजारांसाठी रेंजिंग फ्रॉम डिप्रेशन, स्ट्रेस, इटिंग डिसऑर्डर, स्लीप डिसऑर्डर किंवा बायपोलार, OCD वेगवेगळ्या गोष्टींसाठी. बिहार स्कूल ऑफ योगाने मध्यंतरी एक प्राथमिक संशोधन केलं होतं. हल्ली मुलांच्या बाबतीत ती गोष्ट खूप अ, अशी जाणवते की अतिचंचल मुलं असतात. रिसेंटली पुण्यात 30 नंतर 35 नंतर सुद्धा पुरुषांमध्ये महिलांमध्ये
अतिचंचलता आहे असं आढळून आलेलं आहे. तर बिहार स्कूल ऑफ योगाने अशा अतिचंचल असणाऱ्या मुलांकडून साधारण 2 महिने सकाळ आणि संध्याकाळ ठराविक वेळ पश्चिमोत्तानाचा सराव करून घेतला. आणि त्यांना असं जाणवलं की पूर्वी ही जी मुलं खूप अतिचंचल असायची, त्यांच्यातली अतिचंचलता कमी होऊन ही मुलं आता अधिक स्थिर होऊ लागलेली आहेत. पश्चिमोत्तानाच्या पश्चिमोत्तानासनाच्या अ, सरावाने, अभ्यासाने. मात्र त्यांनी लगेच हे पण सांगितलं की ह्या अभ्यासातले जे काही त्यांचं सॅम्पल साईज होतं ते जेमतेम 25 ते 30 इतकीच मुलं होती, म्हणून त्यांनी लगेच ते जनरलाइज केलेलं नाही. पण सुचवलं आहे की अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर असे हे सगळे पूर्णपणे बरे होणारे जे मानसिक आजार आहेत ते येतात न्यूरोसिस या कॅटेगरीमध्ये. हे बरे होतात, व्यक्तींना जाणीव असते, ती जाणीव असल्यामुळे उपचारांना सुद्धा ते प्रतिसाद देतात. सहसा धोका काही नसतो, ना स्वतःसाठी ना इतरांसाठी. आणि मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ चिंता, नैराश्य, भीती, निद्रा विकृती, आहार विकृती इत्यादी गोष्टी तिथे आहेत. मात्र आजही 21व्या शतकात विज्ञान एवढं सगळं पुढे गेलं, टेक्नॉलॉजी इतकी सगळी पुढे गेली, तरीही असे काही मानसिक आजार आज आहेत की जे कधीही बरे होत नाही. उपचारांनी अर्थात आपण त्यांची तीव्रता कंट्रोल करू शकतो, आटोक्यात ठेवू शकतो, कमी करू शकतो, पण पूर्ण बरे असं नाही. ह्याचं सुद्धा भान अनेकदा लोकांना नसतं. इथे सुद्धा गैरसमज काय असतात? त्या मुलीला जरासा काहीतरी भ्रम भास झाल्यासारखं होतंय, लग्न लावून देऊ म्हणजे ती ठिकाणावर येईल. आमचा मुलगा इतका भोळा आहे, तुम्ही त्याला 500च्या 4 नोटा द्या, तो हसून त्या सगळ्या नोटा परत करेल. तो भोळा नाहीये, तो मानसिकदृष्ट्या अपंग आहे, मेंटली रिटार्डेड आहे, किंवा चॅलेंज म्हणतात. ऋतिक रोशनचा जो मध्यंतरी पिक्चर होता कोई मिल गया, त्याच्यामध्ये जसा दाखवलंय, शारीरिक वय साधारण 22 किंवा 23 वर्ष, पण बुद्धी इयत्ता दुसरीतल्या मुलांनी एवढीच, आणि कायम तिथेच राहतो तो. किंवा प्रभावळकरांचा खूप आधी एक एक पिक्चर होता चौकट राजा म्हणून. युट्यूबलाही मिळेल तो. अतुल कुलकर्णीचा देवराई पिक्चर खूप चांगला आहे स्किझोफ्रेनियावरती, की जिथे भ्रम होतात, भास होतात, वगैरे वगैरे. ते थोडंसं वेगळं दाखवलंय, पण तो चोप्राचा बर्फी नावाचा पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये स्वमग्नता आहे. अशा सगळ्या ह्या मानसिक आजारांना आज 2026 मध्ये गोळ्या औषधांनी ही इंटेन्सिटी कमी करू शकतो एवढंच आहे, पण पूर्णपणे बरे होतील असं मात्र नाही. आणि अनेकदा ज्यांना असे हे टोकाचे मानसिक आजार होतात किंवा सायकोसिस, सायकोटिक असे आजार होतात, मुळात त्यांना स्वतःलाच जाणीव नसते की आपल्याला नेमकं काय झालेलं आहे. त्याच्यामुळे उपचारांना सुद्धा ते फारसा काही प्रतिसाद देत नाही. आणि अशी अशी पण एक शक्यता असते की त्या फेजमध्ये स्वतःला किंवा इतरांना इजा होऊ शकते. म्हणजे एम ला जेव्हा शिकत होतो तेव्हा एका डॉक्टरांकडे इंटर्नशिपला होतो, आणि तेव्हा एक 12वीतला मुलगा, आई वडील त्याला घेऊन आले आणि असं की ह्याला भास होतात, अचानक त्याला असं खिडकीमध्ये कोणीतरी दिसतं, किंवा तो सारखं मधनच म्हणतो की माझ्या कानात कोणीतरी सांगितलं आणि म्हणून मी असं असं काम केलं. मग तेव्हा डॉक्टरांनी खूप छान समजावलं त्यांना की उद्या जर का तुम्ही याला स्कूटी चालवायला दिली, गाडी चालवताना जर का तो असं म्हणाला की माझ्या कानात कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून मी गाडी जोरात चालवली, किंवा म्हणून मी मध्येच
ब्रेक दाबला, ह्याला स्वतःला पण इजा होऊ शकते, पर्यायानं इतरांना इजा होऊ शकते. असं हे मेन बायफर्केशन आहे सायकोसिस आणि न्यूरोसिस यातलं. मुळात हे सगळं का बरं समजून घ्यावं, तर त्याला एक खूप छान रेफरन्स असा वे ऑफ पीसफुल वॉरियर नावाचा मूव्ही आहे, पुस्तक पण आहे त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये त्या एका प्लेयरला त्याचे जे टीचर असतात, कोच असतात, ते विचारतात, आर यू हॅपी ऑलवेज? अर्थात आपण नेहमी आनंदी नसतो. ठीक आहे, परवा पाडवा आहे, सण आहे, आवडीचा श्रीखंड आहे, तेव्हा जेवताना आनंदी नक्की असो. पण तो आनंद 24 तास तसाच टिकेल ही खात्री आपल्याला नाहीये. म्हणजे कधीतरी माझ्या आनंदाची जी सीमा आहे ती कुठेतरी फ्लक्च्युएट होते. मग नेमकं अपसामान्यत्व कशाला म्हणायचं? फक्त या लक्षणांवरनच का, की सायकोसिस आहे की न्यूरोसिस आहे, फक्त एवढंच? तर असं नाही. अगदी थोडक्यात जर का म्हणायचं झालं तर साधारण ही 4 महत्वाची लक्षणं आहेत: सफरिंग, माल अडॅप्टिव्ह बिहेवियर, डेव्हियन्सी आणि सोशल डिस्कम्फर्ट. हे सगळं समजून घ्यायला काही उदाहरणं आपण डिस्कस करू. तुमच्याच शहरामध्ये तुम्ही एकदा रात्री 9:30 किंवा 10 वाजता घराच्या बाहेर पडलात आणि एका बसस्टॉपवरती तुम्ही आलात एका ठिकाणी जायचंय म्हणून. 9:30-10ची वेळ, जास्त गर्दी नाही, आणि त्या रूट वरून जाणारी एक बस तिथे आली. त्या बसमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर एवढीच लोक, बाकी कोणी नाही. अर्थात पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणून तुम्ही त्या बसमध्ये चढलात, एका सीटवरती बसलात. 2 स्टॉप सोडल्यानंतर एक माणूस त्या बसमध्ये चढला आणि तुमच्याच बाजूला येऊन बसला. काहीतरी वेगळं वाटणार. जर गर्दी असती आजूबाजूला आणि तेव्हा जर तो तुमच्या बाजूला येऊन बसला असता तर काही वेगळं वाटलं असतं का? अख्खी बस रिकामी असताना हा माझ्याच बाजूला येऊन का बसला हा प्रश्न पडतो. दुसरा मुद्दा, बस थोडीशी पुढे सरकली, तुमच्या दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचं बोलणं नाही झालं आणि तो माणूस एकाएकी तुमच्याकडे बघून मोठ्याने हसायला लागला. आता आणखीन काहीतरी वेगळं वाटणार. हे जे वेगळं वाटणं आहे इज वन ऑफ द साइन ऑफ अबनॉर्मॅलिटी. गुरुकुललाच मध्यंतरी हाच सगळा टॉपिक डिस्कस करत होतो तेव्हा अ, एका फॉरेनरनी सांगितलं तेव्हा की बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये न्यूड बीच नावाची कन्सेप्ट आहे. न्यूड बीच म्हणजे असं समुद्रकिनारा, तिथे सगळी लोक विवस्त्र अवस्थेतच असतात, ही तिथली पद्धत. तिथे तुमच्या माझ्यासारखे कपडे घालून जर गेलो तर वेडं कोण ठरणार? आपणच. ते की आपण, अर्थात आपण. किंवा आपल्या भागामध्ये इथे नाशिक असेल, मुंबई असेल किंवा पुणे असेल, शॉपिंगला आपण आपल्या लोकांसोबत किंवा आपल्या लोकांमध्ये असं आपण शॉपिंगला बाहेर पडलोय आणि मध्येच जर कोणी असं विवस्त्र अवस्थेत आलं तर कोण वेडं? तो विवस्त्र असलेला. म्हणजेच काय, अपसामान्यत्व किंवा मानसिक आजार म्हणजे काय? समाजमान्य जे वर्तन नसतं ते म्हणजे अपसामान्य. स्कर्ट्स, 3/4 किंवा बरमुडा किंवा काय स्लीवलेस वगैरे, हे जर का 1940 साली भारतामध्ये जर कोणी घातलं असतं तर
2026 मध्ये ते नॉर्मल आहे. 1940, 1840, 1640 मध्ये असतं तर काहीतरी वेगळं. समथिंग विच डेव्हिएट्स सोशल नॉर्म इज व्हॉट इज अबनॉर्मल. वन ऑफ द साइन. त्या त्या समाजाचे काही नीती नियम आहेत, त्या त्या समाजाच्या काही मान्यता आहेत. त्या मान्यतेच्या व्यतिरिक्त आणि विचित्र काही वागणं असेल तर त्याला अबनॉर्मल असं आपण म्हणू. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, ज्या वर्तनामुळे तुम्ही स्वतः बदलत्या वातावरणाशी किंवा आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही, ते वर्तन म्हणजे अपसामान्य वर्तन. अडॅप्टिबिलिटी नाहीये, ऍडजस्टमेंट नाहीये, हॅपीनेस नाहीये, म्हणून तो सगळा स्ट्रेस आहे. फॉलो होतंय सगळ्यांना? येस सर. ओके. आता आज आहे 17 तारीख. 23 मार्चला भगतसिंगांचा दिवस म्हणून आपण तो साजरा करतो. पूर्ण आदर ठेवून मी हा प्रश्न विचारतोय. आपल्या आपल्या विचारांना ती चालना मिळावी आणि हे हे मुद्दे क्लिअर व्हावे याच हेतूने. भगतसिंग आणि अजमल कसाब, काय फरक आहे दोघांमध्ये? अजमल कसाबने सुद्धा लोकांना मारलं, भगतसिंगांनी सुद्धा 4 ऑफिसर्सना मारलं. मग दोघांमध्ये फरक काय उरला? कसाबने निष्पाप लोकांना मारलं. हेतू हेतू बरं. भगतसिंगांनी स्वतःच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं ते सगळं. स्वातंत्र्यासाठी. अजमल कसाबचंही म्हणणं हेच होतं की मी माझ्या त्या विशिष्ट धर्मातल्या लोकांसाठी किंवा त्यांच्या सांगण्यानुसार केलं. मग दोघांमध्ये फरक काय उरला? भगतसिंगांनी जे जाच करणारे किंवा चुकीचे शासन करणारे लोक त्यांना मारलं. कसाबनी जे निष्पाप लोक आहेत त्यांना मारलं. त्यांनी काहीच केलं नव्हतं, अशा लोकांना मारलं त्यांनी. म्हणजेच करेक्ट, भगतसिंगांकडे बंदूक आणि इतर शस्त्र असून सुद्धा त्यांची जी कृती होती ती अगदी सिलेक्टिव्ह होती. ऍट रँडम सगळ्या ब्रिटिशर्सला ते शूट आउट करत गेले नाही. कसाबनी जे केलं ते असा कुठलाही मागचा पुढचा धर्माचा विचार न करता समोर येईल त्या लोकांना तो मारत सुटतो. इथेच मुद्दा येतो आणि म्हणून असं आहे, टेररिस्ट सुद्धा ॲबनॉर्मल किंवा अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर या कॅटेगरीमध्ये का बरं येतात? कारण ज्या वर्तनामुळे स्वतःला आणि किंवा इतरांना इजा होते ते वर्तन म्हणजे अपसामान्य वर्तन. असे हे सायकोसिस, न्यूरोसिस हे मानसिक आजार आहेत. फॉलो होतंय? हो. आणि ह्याला एक विवेकानंदांचं खूप छान वाक्य आहे, वी ऑल आर डिफर इन डिग्री बट नॉट इन काइंड. ज्या लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असं केलं जातं त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाहीये. आपण जसं मगाशी म्हटलं त्या नूड बीचच्या रेफरन्सने, आपल्याकडे ते ठाण्याला येरवडा आहे, इव्हन पुण्यात सुद्धा एक हॉस्पिटल आहे आणि रत्नागिरीला सुद्धा एक मेंटल हॉस्पिटल आहे. समजा या मेंटल हॉस्पिटलमध्ये 100 वेडी माणसं आहेत. तिथे फील्ड व्हिजिट म्हणून आपण जर गेलो 30-35 जण, वेड कोण इन टर्म्स ऑफ मेजॉरिटी, त्या 100 लोकांना भास भ्रम होतात आहे. आपणच काहीतरी 20-25-30 लोक आहोत की आपल्याला काही भ्रम आणि भास होत नाही. मेजॉरिटीचा जर का नियम लावला तर आपण वेडे ठरतो. आपण त्यांच्या गटामध्ये फिट होत नाहीये ना, बसत नाहीये म्हणून.
नॉर्मल बिहेवियर म्हणजे वस्तुस्थितीचं, वास्तविकतेचं यथार्थ ज्ञान म्हणजे सर्वसामान्य वर्तन. हे असं आहे. हेच लेक्चर जर का आधी झालं असतं तर किती छान झालं असतं. उन्हाळा जर का कमी झाला असता तर किती बरं वाटलं असतं. द्राक्षांचा सीझन जर का लवकर येऊन गेला असता तर छान झालं असतं. जे आहे तसं मी स्वीकारतोय का? दुसरा भाग, अबिलिटी टू एक्सरसाइज व्हॉलेंटरी कंट्रोल. मला ना लवकर उठायचं होतं पण माझ्याकडनं झालं नाही. मी ठरवलं होतं गोड कमी करणार पण माझ्याकडनं होत नाही. प्रत्याहार आपल्याला सांगतो जे ठरवलंय तेवढंच करायचं, तसंच करायचं. यम नियमन. रोज योगासनांचा इतका सराव, अष्टांग योगाचा इतका इतका भाग, अशी आसनं, अमुक अमुक इतक्या गोष्टी. माझा कंट्रोल माझ्यावर आहे. 2 मिनिटं आसन स्थिती ठेवायची तर 2 मिनिटं मी ठेवू शकतोय. अर्ध्या मिनिटाच्या वर आमच्याकडनं होतच नाही. म्हणजे माझं माझ्यावरतीच नियंत्रण नाही. ते जर असेल तर आपण म्हणावं खरंच नॉर्मल, स्वतःला जसं आहे तसं गुणदोषांसकट जर मी स्वतःला स्वीकारू शकत असेन, ते झालं सेल्फ इस्टीम. अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ सेल्फ आणि अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ अदर्स. आणि सगळं फक्त स्वतःपुरतंच आहे असं नाही. माझ्या रोजच्या नातेसंबंधांवरती सुद्धा जर माझ्या वागण्याचा चांगला परिणाम होत असेल तर मी स्वतःला नॉर्मल असं समजावं. इव्हन प्रोडक्टिव्हिटी आणि हे हे दोन्ही एकत्र जर का डिस्कस करायचं झालं, समजा सलग 8 दिवस नीट तुमची झोप होत नाहीये. कामाच्या ठिकाणी तुम्ही फोकस, कॉन्सन्ट्रेट असं काही करू शकाल का? झोप नीट नाही झाली की आपली चिडचिड होते. वेळच्या वेळी खाणं पिणं, ती झोप नाही झाली, आपली चिडचिड होते तिथे. किंवा मग ते डिफेन्स मेकॅनिझम सारखं फ्रॉइडचं, ऑफिसमध्ये काहीतरी 19-20 होतं, मग घरी येऊन मी सगळी त्या घरातल्या लोकांवरती सगळी चिडचिड करतो, कटकट करतो. ऑन द कॉन्ट्ररी, मी आनंदी आहे, स्वस्थ आहे, समाधानी आहे. असं जर असेल तर माझे माझ्या आजूबाजूच्या लोकांसोबतचे नातेसंबंध सुद्धा समाधानकारक असतील. म्हणून हे हे सगळे निकष आपण आतापर्यंत बघितले की सामान्य वर्तन म्हणजे काय आणि अपसामान्य वर्तन म्हणजे काय. त्यावर आधारितच मग आपण सायकोसिस, न्यूरोसिस या सगळ्या गोष्टी बघितल्या. थोडक्यात यादी जर का करायची झाली, हे फक्त अम्ब्रेला टर्म्स आपण बघतोय 450 मानसिक आजारांच्या. अम्ब्रेला टर्म्स, सगळं अर्थातच शक्य नाही म्हणून. न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स येतील, मग त्याच्यामध्ये एलडी आहे, स्किझोफ्रेनिया, अमुक तमुक तमुक वगैरे सगळं, किंवा मेंटल रिटार्डेशन वगैरे वगैरे. बायपोलार आहे, डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, मग त्याच्यात पुन्हा शेड्स येतील. अँझायटी डिसऑर्डर आहे, ओसीडी आहे, ट्रॉमा आहे, डिसोसिएटिव्ह, ते मंजुलिका सारखं, सोमॅटिक सिम्पटम. हा भाग सुद्धा अनेकदा योगासाठी किंवा काउन्सिलिंगसाठी अनेकदा असा ग्रुप येतो. मध्यंतरी एका मॅडमचं असं होतं की, बहुतेक हा भाग आधी पण सांगितलाय, 3 महिने सगळं फॉलो केलं, डाएट, एक्सरसाइज वगैरे वगैरे सगळं, तरी शुगर 350 ते 400 अशी ती कॉन्स्टंट राहायची. मग डॉक्टरांनी जेव्हा त्यांना काउन्सिलिंगसाठी रेफर केलं, 2 सेशन्स झाले, ती शुगर बरीचशी 250 किंवा 200 पर्यंत ती ड्रॉपडाऊन झाली. कारण मानसिक ताण शारीरिकतेमधून व्यक्त होत होता. सोमा म्हणजे बॉडी, सायकोसोमॅटिक इश्यू. शुगर, बीपी, अल्सर, डायबेटीस यांना मानसिकतेची पण अनेकदा झालर असते. इटिंग डिसऑर्डर मध्ये तर अर्थात अष्टांग योगाचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. स्लीप वेक सायकल डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा योगनिद्रा आणि इतर सगळ्या गोष्टी.
मध्यंतरी एका मॅडमचं लेक्चर ऐकलं त्यांनी. मेन त्यांची डाएटची फील्ड, पण अर्थात योगाचं सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी एक भाग सांगितला की त्यांच्या अ, बऱ्याचशा क्लायंट्सला त्यांनी एक भाग असा ऍडवाइस केला की रोज रात्री झोपताना साधारण अर्धा तास आधी सगळे गॅजेट्स बंद करा. हवं तर पुस्तक वाचा, पण इव्हन किंडल वगैरे पण नको. अर्धा तास आधी गॅजेट्स बंद करा आणि झोपताना 5 मिनिटं संथ श्वसन करा. अवघ्या 8 ते 15 दिवसांमध्ये अनेकांच्या झोपेच्या तक्रारी कमी झाल्या. तरुण मुलींना त्या स्ट्रेसमुळे पीसीओडी सारखे जे काही इश्यूज होते ते सुद्धा कमी झाले त्यांचे. योगोपचार आणि मानसिक आजार कसं लिंकिंग आहे ते, कारण तो स्ट्रेस इतका असतो की मग तो इधर पिरियड्स, हेअरफॉल किंवा वेट गेन, डार्क सर्कल्स वेगवेगळ्या पद्धतीतून तो व्यक्त होतो. मग न्यूरो कॉग्नेटिव्ह आहे किंवा पर्सनॅलिटी आहे आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी. इथपर्यंत फॉलो होतंय? समजतंय सगळं? हा. ओके. हे सगळं आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं ते झाली मुख्य पार्श्वभूमी. आता मूळ मुद्दा आपल्या सिलेबसचा, तो म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय. हा एक भाग जर का आपण समजून घेतला, कन्सेप्ट क्लिअर झाल्या, भविष्यात जर कधी वाटलं तर वर्कशॉप्स असतील, काही कोर्सेस असतील किंवा अन्य काही अपडेट केलं, बऱ्याच अर्थानं हा मुद्दा समजून घेणं खूप आवश्यक आहे. योगाच्या भूमिकेतून सुद्धा, योग शिक्षक म्हणून काम करताना सुद्धा हे माहिती असणं फार आवश्यक आहे. सगळेच जण योगाकडे फिटनेससाठी म्हणून येत नाही. काही जण वेगवेगळ्या प्रकारची मानसिक आव्हानांमधून ते जात असतात. त्याच्यातून थोडं बरं वाटावं ह्या आशेनं, अपेक्षेनं ते येतात. त्या मानसिक आव्हानांचा एक भाग म्हणजे डिप्रेशन. आपल्याकडे योगाच्या वर्गाला येणारा जो विद्यार्थी आहे त्याची खरी गरज जर आपल्याला ओळखता आली तर आपण जे त्याच्याशी बोलू ते केवळ सल्ला देणार नाही. रोज तुम्ही सूर्यनमस्कार करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हे तर त्याला पण माहिती आहे इंस्टाग्राम वरून, व्हॉट्सअप वरून, फेसबुक वरून. त्याच्यात वेगळं काय? पण 2 मिनिटं जर का त्याच्याशी बोलू शकलो, समजून घेऊ शकलो, तिथे तो ट्रस्ट आणि ओपननेस किंवा रॅपो बिल्ड होतो. आणि ते जर झालं तर अशा व्यक्तीची आपल्या योगाच्या वर्गाला असणारी जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती खूप वेगळी टर्नआउट होते. साधारण 5-7 वर्षांपूर्वीच्या ह्या फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत. आत्ताच्या आणखीन वेगळ्या आहेत, कारण निदान भारतामध्ये 30% लोकांना एकदा तरी ते डिप्रेशनच्या फेजमधून जातात असं समोर आलेलं आहे. 2012 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं काही भाकितं केली किंवा प्रेडिक्शन्स केले. त्यातलं एक म्हणजे 2016 पासून भारतामध्ये डिप्रेशनचं प्रमाण 4:1 असं असेल. म्हणजे दर 4 व्यक्तींमागे किमान एक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी ह्या डिप्रेशनच्या फेज मधून जाणार असं त्यांनी सांगितलं. आता ह्या मीटिंग मध्ये 38 जण आहेत. म्हणजे आपल्यातले 8 जण ह्या कॅटेगरीमध्ये सुटेबल आहेत. 8 ते 9 जण. इमोशनशी संबंधित असल्यामुळे म्हणून असं आहे की पुरुषांच्या तुलनेत महिला या जास्त ससेप्टेबल आहेत किंवा प्रोन आहेत. पण अर्थात हळूहळू इथे सुद्धा जेंडर इक्वॅलिटी आपल्याला दिसून येते की पुरुषांना सुद्धा असे इश्यूज हे होतात. जगात 32 कोटी लोकांना हा डिप्रेशनचा आजार असतो. त्यापैकी 18% म्हणजे 7 कोटी लोक तर आपल्याच भारतातले आहेत, आपल्या आजूबाजूचे आहेत. त्राटक, योगासनं, योगनिद्रेची गरज किती जणांना आहे
याची कल्पना आपल्याला अशा फॅक्ट्स वरून समजते. जर ह्या गोष्टी योग्य वेळी योग्य त्या पद्धतीनं हाताळल्या गेल्या नाहीत तर रिझल्ट जो आहे तो आहे सुसाईड. जो 40 सेकंदाला एक व्यक्ती सुसाईड करते जगामध्ये, म्हणजे जॉबच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा केवढी डिमांड आहे आणि सोशल सिग्निफिकन्स म्हणून जरी आपण म्हटलं तरी ते किती. मग नेमकं डिप्रेशन म्हणजे काय, एक ऍज अ लेमॅन पर्स्पेक्टिव्ह काय लक्षणं असतील ह्या डिप्रेशनची, काय सांगू शकाल तुम्ही? डिप्रेशन कशाला म्हणायचं? तासन तास एकाच ठिकाणी राहायची इच्छा होते, म्हणजे कोणाला सोशलाइज करायची इच्छा होत नाही, कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, बरोबर, एकटेपणा येतो. एकटेपणा येतो. राहत झोप जास्त लागते, झोप जास्त घेतात. बरोबर, एक तर अजिबात झोप लागणार नाही, सारखं डोक्यामध्ये काहीतरी तेच सारखं चालू आहे म्हणून इन्सोमनिया असेल, किंवा Okay. हायपरसोमनिया, काहीच करायची इच्छा नाहीये म्हणून 12-12 तास 14-14 तास झोपून राहणं, आणि इतकं सगळं झोपून सुद्धा पुन्हा उत्साह काही केला वाटतच नाही, तो मानसिक थकवा तिथे येतो. अजून काही फडके मॅडम? लो वाटतं, तर कशात आनंद नाही वाटत, हो, किंवा आनंदाच्या प्रसंगीही आनंद नाही वाटत, उत्साह नाही वाटत. बरोबर. निगेटिव्हिटी. आणि असं कोणाशी शेअर करण्याची इच्छा होत नाही, कारण आपल्याला काय फील होत आहे कोणी समजून घेणार नाही, असं अशी एक फिलिंग असते डिप्रेशन. म्हणजे माझ्याकडे एक व्यक्ती आली होती योगासाठी, तर ते सगळे तिचे लक्षण आहेत की असं बरोबर. वाटायचं तिला. करेक्ट. ज्या गोष्टी आतापर्यंत अगदी सहज आवडत होत्या, एन्जॉय करत होतो, एकाएकी त्या आवडणाऱ्या गोष्टी आता नकोशा वाटायला लागतात. कॉन्फिडन्स पण कमी होतो, म्हणजे कशात अगदी आधी अगदी तुम्ही- बरोबर, आत्मविश्वास अगदी ढासाळत जातो तिथून. ते काहीतरी ट्रिपलेट म्हणत ना, युजलेसनेस, वर्थलेसनेस आणि अजून एक काहीतरी. हो, ट्रायड आहे तो, होपलेसनेस, हेल्पलेसनेस, hopelessness. वर्थलेसनेस. करेक्ट बरोबर, करेक्ट करेक्ट. HOW. हो, आणि आळशी म्हणून लेबल केलं जातं बाकी लोकांकडून, आणि तुझ्याच्यानी काही होणार नाही असं राईट राईट. असं बोललं. येस, निगेटिव्ह थिंग्स खूप असतात सर. अगदी अगदी बरोबर आहे. आणि तो माणूस कायम, जो मनोरुग्ण असतो तो कायम निगेटिव्ह निगेटिव्ह असं बोलत असतो, त्याला पॉझिटिव्हिटी कळत नाही, हो, संशय. इतिहासामध्ये मानसशास्त्राच्या आणि खाण्याची त्यांना खूप सवय असते, सॉरी, कशाची? जे म्हणजे खायलाच वाटतं त्यांना, खूप असं खातच राहावं. करेक्ट. एक तर भूकच लागणार नाही, मूड इतका लो आहे की काहीच खायची इच्छा होणार नाही, किंवा दुसरं टोक म्हणजे नुसतं खातच राहू. याला क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये कोमॉर्बिडिटी असं म्हणतात. एकाच मानसिक आजारासोबत इतर 2-3 मानसिक आजारांचा संबंध असणं. सर्दी झाली की जसं आपल्याला ताप किंवा खोकला येतो किंवा डोकं दुखतं आणि मग नंतर सर्दी पण होते, ते जसं आहे तसं डिप्रेशन आहे आणि इटिंग डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे आणि स्लीप डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे आणि अँझायटी आहे, असं पण अनेकदा एकाच व्यक्तीमध्ये आपल्याला दिसू शकतं. खूप बडबड करणारा विद्यार्थी अचानक पूर्ण बोलणं बंद करतो, किंवा इतका बडबड करतो की आता नेमकी या DSM-नी काय लक्षणं सांगितली आणि काय रेफरन्स आहे त्याचा, तो हा सगळा, ही एवढी लक्षणं असतात जे सर? तुम्ही. हो, बोला. ज्या अशा व्यक्ती असतात त्यांच्यासाठी काय उपयोग म्हणजे काय आहे का पर्याय? आहे नक्की आहे, तेच आपण डिस्कस करतोय. कारण त्यांना स्वतःला समजत नसतं की ते मनोरुग्ण आहेत म्हणून. हो हो हो, आज उद्या तेच आपण डिस्कस करतोय. अच्छा. हे जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात, काही लक्षणं शारीरिक आहे, काही लक्षणं मानसिक सुद्धा आहे. तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना, सायकोलॉजिकल पेन ज्याला आपण म्हणू, अगदी नकोसं वाटतं, इच्छा होत नाही, हे नाही ते नाही, वेगवेगळं असं, सारखं उदास, सारखं नकारात्मक. मानसशास्त्राच्या इतिहासात बोधात्मकतेच्या वेळेस आपण जसं गमतीनं एक उदाहरण बघितलं होतं की मिनिमायझेशन आणि मॅग्निफिकेशन.
अशी पण काही लोक, काही घराणी असतात, 10वीला किंवा 12वीला मुलाला 95% मिळाले म्हणून उदासवाणं भकास वातावरण असतं. आम्हाला वाटलं होतं 97 मिळतील हो, फक्त 95 मिळाले. ह्याच्यासाठी मी 2 महिने बँकेतून सुट्ट्या घेतल्या होत्या. काय उपयोग झाला? सगळं वाया गेलं आमचं. आयुष्याला आता काही अर्थच उरलेला नाही. 95% वाला किंवा त्याच्या घरातले असे बोलत असतात. आणि बाजूच्या घरात 72% मिळाले म्हणून पार्टी होत असते. वाटलं नव्हतं 72 मिळतील, आपण कसं तरी पास होऊ असं वाटलं होतं. चक्क 72 मिळाले, चला आता एन्जॉय. दृष्टिकोनावरतीच आहे अनेकदा हा भाग सगळा. मानसिक थकवा, विशेषतः हे नको ते नको, हे काही करायची इच्छा होत नाही, ते काही करायची इच्छा होत नाही, असं सगळं. असमाधान, सतत नकारात्मक, मानसिक त्रागा होणं, कॉन्स्टंट थिंकिंग अबाउट पास्ट इज डिप्रेशन, कॉन्स्टंट थिंकिंग अबाउट फ्युचर इज अँझायटी. इतकं उदास, इतकं वाईट वाटतंय की काहीच खायची इच्छा होत नाही, किंवा खातोय तर मग आता नुसतं खायचं म्हणून खातोय, म्हणून काहीतरी खात बसणं. दुःखी असणं, सतत काळजी. आणखीन एक लक्षण आहे ते म्हणजे फ्रिक्वेंट क्राईंग स्पेल. सारखं काहीतरी आठवून नुसतं माझंच कसं चुकलं, मीच ह्याला कसा जबाबदार, असं म्हणून स्वतःला दोष देत देत सारखं रडत बसणं. 12-12 तास झोपून झाल्यावर सुद्धा उत्साही न वाटणं. नाही, मला काही निर्णय घेता येत नाही, नाही माझं काही काम करण्याची इच्छा नाही, मूड लागत नाही, मी सुट्ट्याच टाकतो, आय एम गुड फॉर नथिंग, माझंच सगळं कसं चुकतं, मग माझ्याच बाबतीत कसं वाईट होतं, नेहमी मीच का, असं स्वतःला एवढं लेबल लावलं जातं की त्याच्यातून मग पुढे न्यूनगंड तयार होतो. रिसर्च मधून तर हे पण समजलं की एरवी ज्या गोष्टीला शारीरिक आनंद देणारी गोष्ट आपण म्हणू, लैंगिकता, शारीरिक संबंध, तेही करण्याची इच्छा होत नाही ह्या डिप्रेशनच्या फेजमध्ये. टेक्निकल टर्म मध्ये त्यांनी असं म्हटलंय, लॉस ऑफ लिबिडो. म्हणजे मानसिकता किती खोलवर जाते ते आपल्याला अशा लक्षणांमधून समजतं. आणि मग हळूहळू असं वाटतं की जाऊ दे, मी काहीतरी स्वतःचं असं कमी जास्त करून घेतो का, करून घ्यावं का. आता आजच्यासाठीचा एक एक महत्वाचा भाग असा किंवा प्रश्न, साधारण हीच सगळी लक्षणं आपल्याला तेव्हाही जाणवतात जेव्हा आपलं कोणीतरी अगदी जवळचं अचानकपणे आपल्याला सोडून जातं. आजारपणाने असेल किंवा आणखीन कुठल्याही संदर्भानं, अपघात वगैरे वगैरे काही. आपल्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीचा जेव्हा अचानकपणे मृत्यू होतो, त्याच्या 2-3 आठवड्यांमध्ये आपल्याला साधारण अशीच सगळी लक्षणं जाणवतात. दुसऱ्या कोणाचं कोणी जर असं नातेवाईक वगैरे गेलं असेल तर त्या माणसांना सुद्धा साधारण असंच हे जाणवणार. मग माझा प्रश्न असा की त्या फेजमध्ये आपण स्वतःला किंवा त्या इतरांना डिप्रेशन झालंय असं लेबल लावावं का? 2-3 आठवडे झाले आणि आपल्याला हे असं वाटतंय, मग आपण शॉर्ट स्पॅन डिप्रेशन. मध्ये होऊ शकतं, म्हणजे काही महिन्यांसाठी वगैरे. मी 2-3 आठवडे म्हटलो. नाही, आपण असं नाही म्हणू शकणार का नाही. ते डिप्रेशन मध्ये गेले. त्या का बरं नाही? माणसाची, त्यांना त्याची जी सवय झालेली होती ती कमी त्यांना सतत भासते. परंतु ते जे 2-3 आठवड्यानंतर त्यांना ते जाणवल का नाही, हे एक घडलेली घटना आहे, त्याला आपण आता एक्सेप्ट करून पुढे जायचंय. पण करेक्ट. त्याला नैराश्य नाही म्हणता येणार आपल्याला. व्हेरी गुड. येस सर. ह्याला आणखीन एक महत्वाची बाजू आहे. अमेरिकेतल्या त्या डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल, त्या पुस्तिकेमध्ये सगळ्या निकषांना त्यांनी आणखीन एक मुद्दा सांगितला की प्रत्येक आजाराची लक्षणं विचारात घेताना
त्या त्या व्यक्तीची सांस्कृतिक सामाजिक भूमिका सुद्धा लक्षात घ्या. विशेषतः आपल्याकडे दुखवटा किंवा सांत्वन, कंडोलन्स, सूतक अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अचानकपणे झालेल्या त्या मृत्यूनंतर आणि विशेषतः जिथे एवढं सख्खं नातं आहे तिथे 2-3 आठवड्यांमध्ये अशी लक्षणं जाणवणं हे एक प्रकारे स्वीकारार्ह आहे. दुःखाचा आवेग लक्षात घेता. ते दुःख म्हटलेले डिप्रेशन नाही. मानसिक ग्रीफ आजार म्हणून होणार कधी? मृत्यू होऊन 6-8 महिने होऊन गेले, 1 वर्ष झालं आणि तरीही हा एक जो नातेवाईक आहे तो अजूनही तेच मागचं सगळं उगाळत बसलेला आहे. तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की अजूनही ही व्यक्ती त्या वास्तविकतेत म्हणजे त्या एका प्रसंगातून बाहेर आलेली नाही. वास्तविकता स्वीकारू शकत नाहीये. एक प्रकारे सिग्मंड फ्रॉइडच्या डिनायल नावाच्या डिफेन्स मेकॅनिझम मोडमध्ये आहे. हॅलो. हा सर, हा आपण ते ग्रीफ म्हणतो ना, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ग्रीफ. याला तर म्हणू, त्याला ग्रीफ म्हणू. बरोबर बरोबर. करेक्ट करेक्ट. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हे विचारात घेणं खूप आवश्यक आहे. कालावधी, लक्षणं, सांस्कृतिक पार्श्वभूमी हे सगळं बघता ही ही लक्षणं. म्हणून टिपिकल जर का तो DSM चा पार्ट आपण बघितला तर तो साधारण असा असतो. एक मिनिट. हे नाही. हा, अशा पद्धतीनं ह्या पॅटर्न मध्ये ते आपल्याला सगळं सांगतात किंवा ते आहेच तसं प्रत्येक एका मानसिक आजाराचं. इथे त्यांनी हे ड्युरेशन दिलेलं आहे. सेम 2 वीक पिरियड. डिप्रेशनची लक्षणं 2 आठवडे किंवा 2 आठवड्यांपेक्षा जास्त सातत्यानं जर असतील तर, आता जी आपण बघितली ती. आणि दुसरं म्हणजे क्लिनिकली सिग्निफिकंट डिस्ट्रेस. मला आजही माझ्या आजीची आठवण येते, पण आजीची आठवण आल्यामुळे माझं लेक्चर घेणं काही अफेक्ट होत नाहीये. त्याच्यामुळे ती आठवण इतकंच आहे, ते काही डिप्रेशन मध्ये कन्वर्ट होत नाहीये. इंडिया माझी अत्यंत फेवरेट टीम आहे. एक मॅच ती हरली म्हणून मला खूप वाईट वाटलं. अगदी बरोबर आहे. पण खूप वाईट वाटलं म्हणून मी माझ्या अभ्यासावरती परिणाम होतोय असं जर असेल तर ते वेगळं लक्षण म्हणायचं. पण इंडिया मॅच हरली म्हणून मी माझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाही असं जर मी म्हणत असेल, मग तिथे तो अविवेकी विचार, अतार्किक विचार वगैरे वगैरे सगळे मुद्दे येतात. आणि आणखीन एक बरीचशी ह्यातली लक्षणं काही वेळेस आपल्याला आजी आजोबांच्या वयामध्ये पण दिसतील. थकवा जाणवलाय, नीट झोप लागत नाही, नीट भूक लागत नाही. म्हणजे काय म्हणायचं, आजींना डिप्रेशन आहे असं? आजींची जी लक्षणं आहे ती जरी हीच असली तरीही ती कुठल्याही मानसिक धक्क्यामुळे नाहीये, ती वयोमानामुळे आहे. म्हणून हा सगळा भाग क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये येतो. मानसिक आजार समजून घेणं, त्या आजारांची लक्षणं समजून घेणं आणि त्या आजारांचं योग्य ते निदान आणि उपचार करणं. उद्याला सविस्तर आपण कारणं बघू की नेमकं हे डिप्रेशन का बरं होतं किंवा काय त्याच्या मागचं कारण. वेगवेगळ्या भूमिका आहे. अनुवंशिकता आहे, सामाजिकता आहे, सवयीचा भाग आहे आणि अन्य काही गोष्टी. इव्हन पालकत्वाचा सुद्धा संबंध येतो त्याच्यात. हे सगळं आहे. वैवाहिक नातेसंबंध आणि नैराश्य यांचा काय संबंध आहे तो एक एक भाग. आणि मग जर हे सुधरवायचं असेल किंवा म्हणजे नलिफाय करायचं असेल तर काय करू शकतो, तो सगळा भाग आपण उद्या इन डिटेल डिस्कस करू. फॉलो होत आहे? येस. येस सर. मोस्टली उद्या हे डिप्रेशनचा भाग आपला पूर्ण होईल. म्हणजे मग परवा तुम्ही
आनंदाची गुढी समाधानानं आपण सगळे उभारू असं. आणि पोटभर गोड श्रीखंड खाऊ, डिप्रेस वालं नाही. सर मग हे डिप्रेशन न्यूरोसिस मध्ये येईल ना? न्यूरोसिस मध्ये येईल, पूर्णपणे बरं होणारं आहे. फार फार तर असं होतं, जर सिव्हिअर डिप्रेशन असेल तर सुरुवातीच्या फेजमध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट किंवा मनोविकार तज्ज्ञांच्या गोळ्यांनी तो उपचार होतो. ती फेज आटोक्यात आली की गोळ्या थांबून केवळ समुपदेशनासोबत योगोपचार, योगा काउन्सिलिंग अशाने हे डिप्रेशन कायमस्वरूपीचं नलिफाय होऊ शकतं. त्याच्यामुळे डिप्रेशन बद्दल सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरला अप्रोच करणं काहीही गैर नाहीये. इट इज लाईक एक 4-8 दिवस मला सारखी सर्दी झालेली आहे किंवा तापासारखं वाटतंय म्हणून मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली, तेवढीच ती अनालॉजी साधी सोपी सरळ आहे. चालेल. हरिओम. येस. सर 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 ऑटिझम हा सायकोसिस मध्ये येईल का? तो सायकोसिस मध्ये येईल. हो, बरा न होणारा मानसिक आजार. हा. सर ऍडलरच्या थेअरीमधील काही मुद्दे तुम्ही सांगणार होतात, ते राहिलेत. ट्रीटमेंटचे भाग आहे. हो 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 हो, उद्या ते नक्की घेऊ आपण, डेफिनेटली घेऊ. येस. सर ADHD कशात येतं? ADHD अगदी लहान वयात जर का ते समोर आलं तर बऱ्याच अंशी ती अतिचंचलता कमी करू शकतो. मात्र आजही अनेकदा असं आहे की एकदा ते डायग्नोसिस झालं की मग ते कायमस्वरूपीचं बरं होऊ शकत नाही. मग तिथे आपल्याला स्किल डेव्हलपमेंट वरती काम करणं शक्य आहे की ADHD मुळे अभ्यासावरती परिणाम नाही ना होणार, ADHD मुळे रोजच्या वागण्या बोलण्यावरती परिणाम होणार नाही, याच्यासाठीची बिहेवियर थेरपी ऍप्लिकेबल आहे तिथे. पण टेक्निकली स्पीकिंग सायकोसिस मध्ये येतं. अर्ली डिटेक्शन, अर्ली आयडेंटिफिकेशन असेल तर आपण तो त्याचा इफेक्ट खूप अंशी रिड्यूस करू शकतो. चालेल, थांबूया इथे. ओके सर, थँक्यू. हरिओम. थँक्यू. थँक्यू सर. हरिओम. हो. थँक्यू सर. हरिओम. सर उद्या पण असणार आहे लेक्चर? उद्या पण असेल. हो, उद्या ओके 18. सर. हो, उद्या आहे. ओके सर, हो. ठीक आहे.